दाखल झालेले आहेत। पंकजा मुंडे यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर आता त्यांचा बीडच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज भगवानगडावर दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या या सगळ्या दौऱ्याला आता पुढे सुरुवात होणार आहे आणि त्याचसाठी भगवानगडावर दर्शन घेण्यासाठी पंकजा मुंडे आता दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत लाखो कार्यकर्ते उपस्थित असलेले पाहायला मिळतात। आमदारकीची शपथ घेतल्यानंतर विधान परिषदेच्या आज बीडचा दौरा त्यांचा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या दौऱ्याची सुरुवात भगवानगडावरून पंकजा मुंडे करतात आणि त्यासाठीच ते आता भगवानगडावर दाखल झालेले आहेत। त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते देखील जमलेले पाहायला मिळतात। पंकजा मुंडे विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर कालच त्यांनी आपल्या आमदारकीची शपथ घेतली आणि त्यानंतर आज संपूर्ण बीड जिल्ह्याचा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। या दौऱ्याला सुरुवात करतानाच भगवानगडावरून दर्शन घेऊन ते आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत आणि भगवानगडावर दर्शन घेण्यासाठी आता पंकजा मुंडे दाखल झालेले आहेत। यावेळेला त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात। फुलांचा वर्षाव केला जातोय, उद्घोषणा दिल्या जातात। दर्शन घेऊन झाल्यानंतर या संपूर्ण दौऱ्याला त्यांच्या सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी आपण बघतोय सध्या पंकजा मुंडे या भगवान भक्तिगडावर दाखल झालेल्या आहेत। दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। यावेळेला त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात। पंकजा मुंडे यांनी कालच आपल्या आमदारकीची शपथ घेतलेली आहे आणि आज भगवान भक्तिगडावर त्या दर्शनासाठी आल्यात। सागर सुरोसे माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। सागर, आपण पाहिलं की खरं तर पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ जी आहे ती काल घेतली होती आणि या शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे ज्या आहेत त्या पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये दाखल होत आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये जोरदार असं त्यांचं जाहीर स्वागत आहे त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय। आपण पाहतोय खरं तर पंकजा मुंडे या सर्वात आधी बीडमध्ये आल्यानंतर भगवान भक्तिगडावरती भगवान बाबांचं दर्शन आहे ते घेण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी भगवान बाबांचं दर्शन घेऊन त्या कार्यकर्त्यांना संबोधित देखील करणार आहेत आणि तत्पूर्वी त्यांच्या स्वागतासाठी ज्यांची तयारी जी आहे ती या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून केली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतो जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे। काही वेळातच पंकजा मुंडे आहेत भगवान बाबांचं दर्शन घेऊन या ठिकाणी पूजाविधी करणार आहेत आणि पूजाविधी केल्यानंतर त्या कार्यकर्त्यांना संबोधित देखील करणार आहेत। त्यावर मोठा कार्यकर्त्यांचा लोंढा जो आहे त्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी हजारांच्या संख्येने कार्यकर्ते देखील दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। खरं तर पंकजा मुंडे या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये आहेत। आज त्याची वेगवेगळ्या गडावरती यांचं दर्शन घेणार आहेत। त्यामध्ये सर्वात पहिला जे आहे ते भगवान भक्तिगडावरती दर्शन घेतल्यानंतर नारायणगडावर देखील दर्शनाला जाणार आहे। त्यानंतर बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर परळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जे आहे ते पुष्पहार अर्पण करून ते कार्यकर्त्यांना संबोधित जे आहे ते करणार आहेत। तर पूर्वी पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचे हारखोरे जे आहेत ते माझे या ठिकाणी देण्यासाठी येऊ नका, त्यांनी स्वीकारणार नाही, कारण कार्यकर्त्यांच्या काही आत्महत्या झालेल्या होत्या। पार्श्वभूमीवर त्यांनी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारे पुष्पगुच्छ जे आहेत ते घेऊन येऊ नका। त्यामुळे एकंदरीत पंकजा मुंडे पहिल्यांदाच या ठिकाणी बीडमध्ये दाखल झालेला आहे आणि ज्यांनी स्वागत जे आहे त्यांच्या या ठिकाणी स्वतः आपल्याला पाहायला मिळते। कार्यकर्त्यांचा मोठा मोठा जास्त जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे। खरं तर पंकजा मुंडे या दरवर्षी दसरा मेळाव्याला इथून संबोधित करत असतात आपल्या कार्यकर्त्यांना। यंदाच्या वेळेस मात्र आपल्या प्रचारासाठी आल्यानंतर वातावरण जे आहे ते दसरा मेळाव्याप्रमाणे वातावरण झालेलं चित्र पाहायला मिळत आहे। खरं तर भाजपचे नेते सुरेश धस हे देखील त्याच्या स्वागताला दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी पंकजा मुंडे यांचं जोरदार स्वागत या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पंकजा मुंडे या आता दर्शन घेत आहेत, पूजाविधी करत आहेत आणि त्यानंतर त्या भगवान बाबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना जे आहे ते संबोधित करणार आहेत। तत्पूर्वी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत आणि पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच सर, आपण सध्या ही दृश्य बघतोय। पंकजा मुंडे बीडच्या दौऱ्यावर आहेत आणि भगवान भक्तिगडावर त्यांच्याकडून दर्शन घेतलं जातं। यावेळेला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात। लोकसभेमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला होता आणि त्यानंतर त्यांना विधान परिषदेमध्ये संधी मिळाली। विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर कालच त्यांचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे आणि आज पहिल्यांदाच त्या बीडमध्ये शपथविधी घेतल्यानंतर दाखल झाल्यानंतर भगवान भक्तिगडावर गेल्यात आणि तिथे दर्शन घेऊन त्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे संबोधित करणार आहेत। तर हे दृश्य आपण बघतोय, तुळा देखील
पंकजा मुंडे यांची केली जाणार आहे आणि त्यासाठीची ही व्यवस्था सगळ्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे। परिषदेवर निवडून गेल्यानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडेंचा हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। बीड जिल्ह्याच्या या संपूर्ण दौऱ्यापूर्वी भगवान भक्तिगडावर जाऊन पंकजा मुंडेंनी दर्शन घेतलेलं आहे आणि यानंतर कार्यकर्त्यांना त्या संबोधित करणार आहेत आणि यावेळेला कार्यकर्त्यांकडून त्यांची तुला देखील केली जाणार आहे आणि ही सगळी पेढे तुला होणार असतानाच व्यवस्था देखील आपण बघतोय कार्यकर्त्यांनी केलेली आहे। बीड जिल्ह्याचा पंकजा मुंडेंचा हा पहिलाच दौरा आहे। आमदार झाल्यानंतर कालच त्यांनी आमदारकीची शपथ घेतली आणि आज त्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघालेल्या आहेत। भगवान भक्तिगडावर दर्शन घेऊन त्यांच्या या सगळ्या दौऱ्याला सुरुवात होते।